उत्सवाला. आणि काय झालं नमस्कार, जय कोल्हापूर ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आज अत्यंत आनंद होत आहे का चांगला क्षण आलेला आहे. देवांचे टाक कुलाबा कोळीवाडा कुलाबा कोळी जमात यांच्यातर्फे देवांचे टाक जे घडवायला दिलेले ठाण्यामधील एक प्रसिद्ध ज्वेलर्स शिरवाडकर यांच्याकडे, तर ते आज पूर्ण जनसागर कुलाब्यातील आलेलं आहे. या ठिकाणी ते टाक देवांचे टाक घेण्याकरिता तर आपण पाहत आहोत. घेऊन आलेले आहेत. आता टाक घेऊन जाणार आपण कुलाबा कोळीवाडा. कुलाबा कोळी जमातीचे अध्यक्ष प्रवीण कोल्हापूर या ठिकाणी आलेले आहेत. तर प्रवीणजी, आपल्याला कसं वाटतंय ऐतिहासिक क्षण आलेला आहे? आज खूप बरं वाटतंय, कारण आज असं 100 वर्षाने आम्हाला बघायला मिळालं आणि देवाने तो घडवून दिला. आज संपूर्ण समाज उत्साही आहे आणि आनंदही आहे. आपली पूर्ण इच्छा असेल ते देव जसे आले तसे देवळी बनावं आणि तेही लवकरात लवकर बनेल याची मी आज ग्वाही देतो. आपल्या समोर आहेत अजित शिरवाडकर. या सोनार म्हणजे सोनार आहेत, ते बाळा सोनार बोलतात, उर्फ बाळा सोनार. चेंदणी कोळीवाड्यामधील त्यांचं दुकान आहे, जिथे त्यांनी या टाक देवांचे टाक ते घडवलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये आपण त्यांचं माहिती घेऊया. आपण कशा प्रकारे तुम्ही किती दिवस लागले, तर बाळा कसे काय तुम्ही म्हणजे कसं मॅनेज केलं? आता हे जवळजवळ आम्हाला 15-1 दिवस लागले टाक बनवायला. कंटिन्यू हे संपूर्ण हाताने घडवलेलं टाक आहे. ह्याच्यामध्ये डाई हा वापरच कुठलाही केला नाही. प्रत्येक डाईचा स्केचेस काढून मग हे डाई बनवले जातात. त्याच्यामधले प्रत्येक यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे त्याच्यातले जी शुभचिन्ह आहे, जी त्यांच्या दागिने आहे, सेम टू सेम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि हे माझे निपुण कारागीर आहे. यांचं एकाचं नाव अमित आहे, एकाचं नाव संजय आहे. तिसरा कारागीर आहे, त्याच्या मुलीचं लग्न आहे, त्यामुळे तो बाहेर गेलेला आहे. पण दिवस आता या कामासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आणि आम्ही जीव त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे एवढे मोठे टाक घडवणं हे आमचं भाग्य आहे की आमच्याकडे हे टाक आले बनवायला. तुझ्या वडिलांकडून काय तर 2 शब्द टाक बनवायचे आमचा पहिला गृहीत झाला. त्याच्यानंतर आम्हाला फेसबुकवर यांची थोडीशी माहिती मिळाली. याच्या अगोदर आम्ही जे टाक बनवायचे होते आपल्या म्हणजे बुलेश्वर किंवा गिरगावला बोत्रे म्हणून आमचे होते, त्यांच्याकडे त्यांच्याशी बोलणं पण झालं. आणि हे टाक बनवताना जे काय पाहिजे होतं आम्हाला ते आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला ह्या गोष्टी ह्या पाहिजे. त्यांनी त्यांच्याकडनं म्हणजे जास्तीत जास्त 99% प्रयत्न केला त्यांनी बनवायचा. एका दुसऱ्या टाकात काय असेल नसेल ते सोडून द्या, पण त्यांनी आणि एवढ्या कमी वेळात कोणीही एवढे मोठे टाक बनवून देणार नाही हे मी सांगू शकतो. कारण मी त्याच्यात थोडासा मुरलेलो आणि त्यांच्याशी माझा बोलणं पण झालं. 3-4 वेळा मी त्यांनी भेटी घेतल्या आणि त्यांना सांगितल्या बारक्यावे काय पाहिजे याच्यामध्ये काय नाही, आणि त्यांनी त्या तशा योग्य रीतीने केलेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. आपला अनुभव काय आहे? म्हणजे आपण पहिल्यांदा सांगितलेलं आहे आपल्या वडिलांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. आज 50-60 वर्षापासून आमचा हा व्यवसाय आहे आणि त्याची पुणे ठाण्याला आमचा मुलगा जो आहे अजित, त्यांनी आज 25-30 वर्ष झाले हे आपल्या कोळीवाड्यामध्ये
आमचं हे भाग्य आहे की आम्हाला कोळीवाड्यातल्या लोकांनी साथ दिली आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. आणि आज महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की असे मोठे टाक कुणीही बनवले नसतील आणि ते तुम्ही आमच्याकडून बनवले गेले, हे आमचं भाग्य आहे. जय मल्हार. जय मल्हार. नक्कीच खूप चांगली माहिती दिली आपण आणि खूप म्हणजे चांगलं तुम्ही हे घडवलेलं आहे. तुमच्या मुलांनी हे केलेलं आहे, तुमचं पण सहकार्य लागलेलं आहे, तर त्याबद्दल धन्यवाद आपले. आणि तुमच्या मुलाला आमची कुलाबा कोळी जमात ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे. ब्रिटिश कॉलेज कोळीवाडा आहे. त्याची हिस्ट्री अशी आहे, जेव्हा 7 गाव आहे तिथे ब्रिटिशांनी येऊन राज्य केले आणि त्यातले आमचे अभिमान आहे. त्या 5 वर्ष आमची कमिटी आली आणि हे देव घडवलेत आम्ही. कुलाबा कोळीवाडीचे द्वारकानाथ पाटील यांना आम्ही पूर्ण मान सन्मानाने इकडे बोलवलेले आहेत आणि ते सुद्धा आमच्या मनाला जागरूक होऊन इकडे आलेले आहेत. आता ते त्यांच्याबद्दल मोठे टाक स्वतःच बघितले आणि त्यांचे धन्यवाद मानतो मी बनवणाऱ्यांचे. त्यांना मी शुभेच्छा देतो. अजून तुमच्याकडे असेच मोठे मोठे व्हावे आणि देव त्यांना याच्या बरकत देतो. धन्यवाद. फक्त याच्यावर करा हात कुंकवा पाठला फुलं आहे घरी करा. एकदा जयघोष करूया. वैरी देवाचा सदानंदाचा. तुमच्या साडीवर थोडंसं काम करूया. अशा प्रकारे कुलाबा कोळी जमातीच्या वतीने अजित शिरवाडकर सोनार यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे तसेच त्यांच्या कारागिरांचे सुद्धा सन्मान केले. हा तिसरा उघड सर्वांना हात गुंगू भंडारा सगळ्यांना घेऊन आपल्या या उत्सवात चेंदणी कोळीवाड्यातील सुद्धा महिला आणि सगळे समस्त बांधव या उत्सवात सहभागी झाले. त्याबद्दल आपण त्यांची मतं जाणून घेऊया. तर आपलं नाव आणि आपल्याला कसं वाटलं या उत्सवात सहभागी होताना? सुरुवात करत. माझं नाव कल्याणी कैलास कोळी. ऍक्च्युली माझा जन्म, माझा सासर माहेर सगळं कुलाबा आहे. की आनंद आणि भरभराट जाऊ दे. कुलाबकर ठाणेकर सगळ्या दे गावातल्या लोकांना. तुला काय बोलायचं आहे का या कार्यक्रमाबद्दल? तुम्हाला तृप्ती ठाणेकर आपल्या समोर आहेत, त्या सुद्धा वाटला. म्हणजे हे असं वाटलं की देवानीच आम्हाला बोलवलं. खूप आनंद झालाय. आता आपण या उत्सवात सहभागी झाला त्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद. एल्को डेल्को.
बस आता जाऊ पाणी किती आता तसंच राहू दे. गणपतीच्या पालखीबरोबर देवाचे डाक निघालेले आहेत. देवाचे टाक बनवण्यासाठी इकडे भव्य भव्य मंदिराचं निर्माण लवकरात लवकर होणार. गणपती बाप्पा. आता आम्ही आपले टाक जे नवीन बनवले ते ठाण्यावरून वाजत गाजत आमचा जो बंदर आहे जमशेदजी बंदर कुलाबा कोलीवाडा इथे घेऊन त्याची भेट दिली. मोरया मंदिर आहे त्या मंदिरात आज गणेश जयंती निमित्ताने गणेशाची पालखी निघाली. त्यासोबतच आपले खंडोबाचे टाकही घेऊन आम्ही आमच्या गावाच्या बाजूला आमच्या कोलेवाड्यात पहिल्या कोळी गल्लीमध्ये मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आमची एक प्रथा आहे कोणताही काय नवीन कार्य असेल तर इथे भेट द्यायची पुढे जायचं नाही. त्यासाठी आपण जे बनवले टाक आहेत कुळाबाजूमध्ये टाक ते इथे भेट देऊन इथे ठेवणार आणि इथे त्यांना म्हणजे एक आराम विश्रांती इथे ठेवणार आहेत. आणि उद्या सकाळी पहाटे मग या टाकामध्ये प्राणप्रतिष्ठा म्हणजे देवा त्या मूर्तीमध्ये जिवंत आणणार त्यासाठी त्याला आराम करून उद्या भटांच्या सहाय्याने जी पूजा विधी होईल आणि मग ते टाक आपला कुलाबा पैजामातीच्या दरबारात ठेवले जातील. ओके, धन्यवाद. गणपती बाप्पा.
राहुजाय हेतु परिवादमानः तत्सन्नो विश्वासं परिपातु ईश्वरा सर्वोपचारार्थे कृपा आशीर्वादनीयार्थे आवाहनार्थे अक्षरं समर्पयामि। आवाहनार्थे अक्षरं समर्पयामि। विश्रांतीनंतर देव आता पूजेसाठी निघालेले आहेत. आता देवांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. करून मग नक्की होतील, मग नंतर मी सांगते. बायकांनी हळद कुंकू लावायचं, 3 वेळा पाणी प्यायचंय. डाव्या संकल्पित निर्दिष्ट अंगभूतम अहम कल्याणम वसुते. फक्त पुरुषांनी खाली बसा. सगळ्या तिकडे चला. चला, कोण बाकी आहे या लवकर. चला, नेक्स्ट या कोण आहे. धान्य चला नेक्स्ट. तिकडनं या एक जण. बरोबर माझ्या मागेला बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे.
कुंकू लावू ना मग नमस्कार जितेंद्र विश्वनाथ कोळी आहेत, ते आपल्याला आजच्या या कार्यक्रमाबद्दल माहिती देतील. तर आजचा आपला कार्यक्रम कसा आहे? आज देवाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा हा कार्यक्रम आहे आयोजित केला आहे आणि कुलाबा कोळी जमात ट्रस्टच्या वतीने साधारण 100 वर्ष झाली आहे मंदिराला. 1924 पासून त्याच्यानंतर 1928ला ह्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना झाली होती. आज साधारण 100 वर्ष होती, पण हा योग आलेला आहे आणि देव पण विजयी झाले, तर त्याचे नवीन नूतनीकरण केलेलं आहे कुलाबा कोळी जमातीने. आता पुन्हा 2-4 महिन्याने मंदिराचं जीर्णोद्धार पण होणार आहे. त्यानिमित्ताने हे जे प्राणप्रतिष्ठापनेचे जो सोहळा सुरू आहे समाजाचा, आणि आता जस्ट एवढ्यात देवाची मिरवणूक आणि कलश मिरवणूक निघणार आहे आणि त्याच्यात सर्व सहभागी होणार आहेत मल्हारी भक्त. आणि असंच याच्यानंतर मिरवणुकीनंतर पुन्हा हवन आणि स्थापनेचा कार्यक्रम पुन्हा होणार आहे. आणि याच्यानंतर रात्री साधारण उद्याच्या पहाटेला 1-1:15ला सगळे देव टाक जे आहेत ते देवभेटीला, म्हणजे आम्ही एकविरा, तुळजापूर, जेजुरी, मोरगाव अशा ठिकाणी हे 4ही टाक, आई एकविरेचं, आई तुळजाभवानीचं, आई म्हालसा मल्हारीचं आणि भैरी भवानीचं, असं सगळं हे जे 4ही टाक आहेत ते देवभेटीला जाणार आहेत. त्या देवभेटीवरून आल्यानंतर 16 तारखेनंतर पुन्हा 18 तारखेला माघ पौर्णिमेचा जो पोहा आमचा 4 वर्षाने असतो कुलाबा कोळी जमातीचा, त्याच्यासाठी 18 तारखेला इथे पालखी निघेल आणि 19 तारखेला आम्ही सगळं पूर्ण गाव, कुलाबा कोळी गाव, कोळीवाडा पूर्ण प्रस्थान करणार आहे जेजुरी, श्री क्षेत्र जेजुरी इथे. तिथे आम्ही 7 दिवस आमचा मुक्काम असणार आहे. आणि माघ पौर्णिमेची पालखी जशी इथे 3 वर्ष निघते तशी 4था वर्ष जेजुरीला निघणार आहे 23 फेब्रुवारीला. तर जे कोणी असतील पाहत त्यांनी त्या सोहळ्यात सहभागी व्हावं, मल्हारीचा आशीर्वाद घ्यावा. धन्यवाद. अशा प्रकारे कलश मिरवणूक निघालेली आहे आणि ही मिरवणूक अख्ख्या गावात फिरणार आणि त्यानंतर कलशीतले पाणी हे देवाच्या पूजेसाठी वापरलं जाणार आहे. दोन इकडे ठेवा ना. दोन देव इकडे ठेवा. अजून मागे भरपूर माणसं
नमो स्वाहा प्रभाय नमो स्वाहा